काल मी शेंगा वाफवल्या होत्या तर गोलूने सगळी प्रोसेस बघून घेतली होती आणि आज ना त्याने गुपचूप बाहेरून शेंगा आणून मस्त धुवून पातेल्यात चुलीवर ठेवून दिल्या होत्या. मी विचारलं काय करतो तर असं म्हणत होता. बरं झालं तेव्हा चुलीत विस्तू वगैरे नव्हती, नाहीतर लहान पोरांकडे जेवढं लक्ष द्यावं तेवढं कमीच. आणि आज ना भात कापायला माणसं बोलवली होती तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा होता. ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला होता, फक्त कालवण बाकी होतं तर तेच बनवत होती मी. स्वयंपाक वगैरे नेऊन दिला आणि आम्हाला ना दोघे आज्यांना त्यांना या शेंगा चाळून ठेवायला लावल्या होत्या. 2 दिवस झाले होते शेंगा तोडून तर आज भरून द्यायची वेळ आली होती. तर आम्हाला दोघींना सांगितलं होतं की शेंगा निवडून ठेवा, मोंडा वगैरे लागतो. तर मोंडा निवडायला जितका वेळ लागला नाही तितका शेंगा चोळायला वेळ लागला. म्हणजे शेंगांना माती वगैरे लागलेली असते तर ते मार्केटला द्यावं लागतं, तर ते माती वगैरे चोळून टाकावी लागते. आणि आजी आणि मी दोघीच जणी होतो तर ते आम्हाला खूप टाईम लागत होता. शेंगा चोळता आम्हाला 4 वाजले आणि मार्केटची गाडी आली. मग आम्ही पटापट पोती भरले आणि शेंगा भरून दिल्या मार्केटला. तर मंडळी, कसे वाटतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.